नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण गावातून आज आपण आलो आहोत आणि हे पूर्णपणे मालवण आज एक्सप्लोर करणार आहोत। आता तुम्ही व्हिडिओचा थंबनेल बघितलंच असेल, त्यावरून तुम्हाला समजलं असेल ऑलरेडी की आपण कुठे आलो आहोत। आणि या आपण मालवण सिरीजमध्ये पूर्णपणे मालवणवर जे पर्यटन स्थळ आहेत ते सर्व पर्यटन स्थळ आपण एक्सप्लोर करणार आहोत। आता तुम्हाला माहीत असेल की आपण थेट पहिलं ही जी मालवण ट्रिप आहे, जर तुम्ही करायचं ठरवत असाल किंवा जे भरपूर टुरिस्ट ज्यावेळी प्लॅन करतात मालवणला येण्यासाठी, तर त्यांच्याकडे एक महत्त्वाचा पॉईंट असतो की तिथे जाऊन कोणकोणत्या पॉईंट बघाल, त्याचबरोबर तिथे कॉस्ट काय आहे। कारण तुम्ही ज्या ठिकाणी जाता तिथे तुम्हाला एक लूटमार पाहायला भेटते, जेणेकरून पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात तिथे पैसे जास्त घेऊन त्यांच्याकडून पैसे जास्त घेतले जातात। तर यासाठीच आपला हा व्हिडिओ आहे। आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा जो व्हिडिओ आहे कोणताही प्रमोशनल नाही आहे, तर आम्ही प्रमोशन कोणत्याच करत नाहीत की इथे ह्या हॉटेलसाठी किंवा ह्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जावा। तर ओव्हरऑल हा व्हिडिओ असणार आहे, आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्ही शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्ही ज्यावेळी मालवणमध्ये याल त्यावेळी तुम्हाला हा व्हिडिओ तितकाच बेटर होईल। मालवण ट्रिपसाठी तितकाच हा तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असेल। तर या व्हिडिओमध्ये टोटल ओव्हरऑल आपण 3 दिवसाचा स्टे असणार आहे। तर 3 दिवसामध्ये आपण काय काय एक्सप्लोर करणार आहोत ते नक्कीच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आता जर बघितलं तर आपल्यासोबत आपला मित्र आहेत यावेळी, हा तुषार आणि हा दर्शन। तर आता आपण तिघंजण हा पूर्णपणे मालवण एक्सप्लोर करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये ह्या तिन्ही नाही, या मालवण सिरीजमध्ये आपण पूर्णपणे कशाप्रकारे तुम्ही कोणकोणत्या हॉटेलमध्ये स्टे करू शकता, त्याचबरोबर बेस्ट फूड ऑप्शन, जर तुम्ही जेवणासाठी चांगले हॉटेल शोधत असाल ते पण कव्हर करणार आहोत। आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्ही मालवणला येत असाल तर ऑब्व्हियसली इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठेच अवेलेबल नाही आणि ते पॉसिबल पण नाही आहे। तर तुम्ही रेंटवर एखादी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर कशाप्रकारे घेऊ शकता, त्याबरोबर कोणकोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो आपण या मालवण सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत। तर तुम्ही आवर्जून ही मालवण सिरीज कंप्लीट बघा, ज्याच्यामध्ये मोस्टली 3 ते 4 व्हिडिओ असणार आहेत। तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊया मालवण सिरीज कशी असणार आहे। आपण पहिलं जाणार आहोत पहिल्या दिवशी जाणार आहोत, तुम्हाला माहीत असेल आपण पहिलं जाणार महाराजांच्या किल्ल्यावर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठसे आणि पाय उमटले आहेत। तो किल्ला म्हणजे किल्ले सिंधुदुर्गवर। पहिल्या दिवसाचा प्लॅन आपला किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट फोर्ट असणार आहे। राजकोट फोर्ट म्हणजे जिथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात उंच पुतळा आहे तो तिथे आहे। तिथे आपण ते पहिले 2 दिवस आपण तिथे पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। आणि त्याच्याच बरोबर तिथे बाजूला असलेला तारकर्ली बीच एक्सप्लोर करणार। हा पहिल्या दिवसाचा प्लॅन असणार आहे। आणि दुसऱ्या दिवसाचा प्लॅनसाठी नक्कीच दर्शनला माहिती आहे थोडं, तर त्याच्याकडनं जाणून घेऊया। त्याच्यातून दुसऱ्या दिवसासाठी प्लॅन आपण नक्कीच काय आपला प्लॅन असणार आहे। दुसऱ्या दिवशी आपण सकाळी देवबाग बीचला जाणार आहोत। देवबाग बीच, ओके। सकाळी 7 वाजता तरी आपल्याला तिकडून निघावं लागेल, 8 पर्यंत आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे। आणि तिकडे आपल्याला लाईट हाऊस, संगम पॉईंट आहे एक, म्हातारीची चूळ, असे 2-4 पॉईंट आहेत, ते एक्सप्लोअर करायचे आहेत। पूर्ण दिवसभर त्याच्यामध्ये आपलं जाणार आहे सगळ्या ऍक्टिव्हिटीज। ऑलमोस्ट हे करायचं। आणि तिसरा दिवस आहे, तर तिसऱ्या दिवसाचा प्लॅन जर बघितला तर तुषारकडनं जाणून घेऊया, कारण त्याने प्रत्येकाकडे एक सेक्शन दिलेलं आहे, जेणेकरून त्याने प्रत्येक दिवसाचा प्लॅन बघायचा आहे आणि त्याच्यानुसार आपण एक दिवस आहे तो पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे। तर काय तुषार, तिसऱ्या दिवशी आपण काय करायचा प्लॅन ठरवलेला आहे? सुदर्शन, तिसऱ्या दिवशी आपण जाणार आहोत निवथी बीचला आणि चिवला ब्रिजला। तिथे आपण वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। वॉटर ॲक्टिव्हिटीज लाईक स्कुबा डायव्हिंग, पॅरासिलिंग, ओके, आणि अजून बनाना बोट राईड। त्याच्यामध्ये आपण भरपूर काय एक्सप्लोर करणार आहोत आणि त्याचा जो एक्सपिरियन्स असेल तो नक्कीच आपण आपल्या दर्शकांसोबत आपण शेअर करू। आणि त्यांना त्याचे अपडेट जे व्हिडिओ असेल आपण ते आपण सिरीजमध्ये आपण ते टाकू, त्याचे छोटे छोटे आपण व्हिडिओज करून आपण त्यांना पुरेपूर माहिती देऊ। आपण तिथे किती रेटला आपण ती बोट घेतोय किंवा आपण पॅरासिलिंग करतो त्याचा रेट काय, आपण ग्रुपने जावं की आपण एकटे असेल तर आपल्याला एकटा असेल तर आपला तो रेट काय जाईल, आणि आपण सगळं हे त्यांना एक्सप्लेन करून सांगू या व्हिडिओमध्ये आपण। ओके, चालेल, ठीक आहे। तर या ओव्हरऑल या मालवण सिरीजमध्ये आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत। तर आता आपण सरळ जाऊया, पहिल्या दिवसाचा आपला प्लॅन आहे, तर पहिला दिवस सरळ जाऊया सिंधुदुर्ग आणि राजकोट फोर्ट एक्सप्लोर करूया। आणि त्याच्यानंतर एक पार्टमध्ये पुढच्या दुसऱ्या दिवसाचा आम्ही अपलोड करेनच, पण त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकेन त्यावेळी ती नोटिफिकेशन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल।
तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया आता सिंधुदुर्ग फोर्टवर आणि तिथे जाऊन थोडक्यात माहिती घेऊया आणि मग त्यानंतर दुपारचा जो आपल्याचा हे आहे जेवणाची जी सोय आहे दुपारची ती बघूया तिथे कशा प्रकारे जेवण आहे आणि बेस्ट आपण प्रत्यक्षपणे इथे जे लोकल्स आहेत त्यांना विचारून इथे कोणकोणत्या प्रकारची बेस्ट हॉटेल आहेत जी बजेट फ्रेंडली असणार आहेत ती पण आपण याच्यामध्ये सांगणार आहोत पुढे आणि काही बोनस टिप पण आपण व्हिडिओच्या एंडला देणार आहोत. तर नक्कीच ही सिरीज पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्ही मालवणला येत असाल आणि नक्कीच हे तुमच्यासाठी तितकीच हेल्पफुल असणार आहे. तर चला डायरेक्ट जाऊया आणि मिळूया परत डायरेक्ट सिंधुदुर्ग फोर्टवर. आता आपण जातोय होमस्टे बघायला कारण आपण बघितलं होतं मालवणला येत असतं तर होमस्टे हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आता सरळ जाऊया आपण हे त्यांचं होमस्टे आहे वरती आपले रूम आहेत ते रूम बघूया कशा प्रकारे आहेत आणि तिथे जाऊन थोडं डिस्कस करूया. ते बाजूला बघाल तर पूर्ण एकदम नारळाची झाडं आहेत एकदम त्यामुळे इथे तुम्हाला एकदम नेचर फील तर एकदम जबरदस्त येणार आहे. तर इथून वरती जाऊया तर आता इथे बघितलात तर हा आपला रूम आहे आणि इथे तुम्हाला 2 बेड भेटतात त्याच्याबरोबर इथून बघितलं तर इथं ही बाल्कनी आहे बाल्कनीतून तुम्ही बाहेर बघू शकता आणि इकडे बघितलात तर तुम्हाला अटॅच्ड टॉयलेट पण भेटतो जो दोन्ही पण कंबाईन आहे टॉयलेट आणि बाथरूम. इथे तुम्हाला बघितलात तर सकाळी 9 वाजता आणि पाणी पण भेटतं सकाळी 9 वाजता आणि गरम पाणी असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे बाकी सगळं चार्जिंग पॉईंट पण आपल्याला इथे पाहायला भेटते. इथे 2 आहेत इथे एक आहे हे 4 चार्जिंग पॉईंट आहेत. बाकी 2 बेड त्याच्याबरोबर चादर पण भेटतात तुम्हाला 2 असेल 3 जण असेल तरी पण इथं झोपू शकतात 3 जण किंवा 4 जण एका रूममध्ये असं हे असणार आहे. आणि एका दिवसाचे जे चार्जेस असणार आहे प्राईस ते 1500 असणार आहेत. आता सध्या नॉर्मल सीझन चालू म्हणजे आता 26 डिसेंबरला 3 दिवस सहज सुट्टी होती 23, 24, 25 तर थोडा रशचा टाईम होता. तर रशचा टाईम असा की थोडे प्राईस खालीवरती होत असतात पण आता सध्या 1500चा रेट चालू आहे. ज्यावेळी अजून थोडा असेल रेट असेल तर थोडा खालीवर होत असतो पण ॲव्हरेज जो आहे तो 1500 असणार आहे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे रूममधून बाहेर आलात की आपल्याला इथे ओपन स्पेस आउटसाईडला फुल बाल्कनी पाहायला भेटते ज्यामुळे तुम्ही इथे ओपन स्पेसमध्ये इथे बाल्कनीमध्ये बसून नाश्ता वगैरे करू शकता आणि निसर्गाच्या सौंदर्याचा सुंदर असा अनुभव तुम्ही घेऊ शकता. आता इथे बघितलं तर पूर्णपणे नारळी पोकळीच्या आपल्याला पूर्णपणे बागा पाहायला भेटतात त्यामुळे या निसर्गाच्या सानिध्यात आपण इथे बसून तुम्ही मनमोकळेपणाने गप्पा गोष्टीसुद्धा मारू शकता. आणि हे बघितलं दोन्ही साईडला रूम आहेत. आता जो हा रोड बघितला तो सगळं आपल्या होमस्टेला गेला आहे ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आणि आत्ता आपण जस्ट निघालो आहोत देवबाग एक्सप्लोर करण्यासाठी आणि हा आपला बाईक आहे. आणि ऑलरेडी मी ॲक्च्युली पहिलाच बोललो होतो की आपण बाईकबद्दल थोडं बोलणार होतो. सुदर्शन ह्याची प्राईस काय बोललो होतो 400 पर डे. किती 400 पर डे. 400 ओके 400 पर डेसाठी आहे. 2 बाईक हायर केलेल्या आहेत. आणि पेट्रोल पेट्रोल आपलंच भरायचं म्हणजे आता सध्या आम्ही 3 दिवसासाठी हायर केलेलं आहेत. 1 लिटर पेट्रोल आपल्याला ठेवायचंच आहे बाईक देताना त्यांना 1 लिटर पेट्रोल राहिलं. हाय पॉईंट महत्वाचा आहे की 1 लिटरचं पेट्रोल आहे ऑलरेडी गाडीमध्ये ठेवायचं. तर तुम्ही गाडी बघू शकता देताना पण 1 लिटर पेट्रोल. तर मी काय म्हणतो जर हे सुद्धा भेटतात का बाईक सुद्धा भेटतात का आता स्कूटी बाईक सुद्धा मिळतात पण त्यांना पहिले सांगावं लागेल आपल्याला. तुम्हाला जर 4 व्हीलर हवी असेल तरी सुद्धा ती सुद्धा भेटून जाईल परंतु तुम्हाला अगोदर सांगावं लागेल कारण प्री बुकिंग करावं लागेल कारण डायरेक्ट तुम्ही आदल्या दिवशी गेलात तर काही वेळेला सीझन असतो त्यामुळे अवेलेबल सुद्धा नसतात. आम्ही ऑलरेडी 1 आठवडा अगोदर सांगितलं होतं त्यामुळे आम्हाला त्यांनी अरेंज केल्या होत्या. मित्र हो आता आपण जाणार आहोत सरळ
सिंधुदुर्ग फोर्टवर. आणि सिंधुदुर्ग फोर्ट आपण ह्या फर्स्ट पार्टमध्ये सिंधुदुर्ग फोर्ट आणि राजकोट फोर्ट आणि त्याचबरोबर कोणकोणते हॉटेल्स आहेत बेस्ट हॉटेल जे आता आपण दुपारी जेवणासाठी येतात ते पाहणार आहोत. आणि नेक्स्ट पार्टमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजेच मालवण डे 2मध्ये आपण पूर्णपणे निवती एक्सप्लोर करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल सोशल मीडियावर सध्या अवेलेबल असलेले ट्रेंड आणि त्या ट्रेंडला शोधत आपण त्या दुसरा दिवस पूर्णपणे कव्हर करणार आहोत. त्याचीसुद्धा माहिती आपण पूर्णपणे दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण कंप्लीट कव्हर करणार आहोत. आता बघितलं तर आपण मालवण जेटीची आलेलं आहे आणि मालवण जेटीची तर मागे बघितलं तर तिकीट काउंटर आहे. तर तिकीट काढलेलं आहे पण पर पर्सन याचं 100 रुपये तिकीट आहे. येण्या जाण्याचं बोटीसह आहे. तर 100 रुपयाची आपण 3 तिकीट काढलेली आहेत. तर आता थोडी गर्दी भरपूर दिसते तिकीट काउंटरला. तर तिकीट काढलेलं आहे. आता जेटी साईडला बोटीच्या तिकडे जाऊया. बोटीत बसलेला आहे आणि लाईव्ह जॅकेट आपल्याला भेटलेलं आहे. सेफ्टी ही तितकीच इम्पॉर्टंट आहे. तर जस्ट लाईव्ह जॅकेट सेफ्टी ही तितकीच महत्त्वाची आहे. लाईव्ह जॅकेट घातलेलं आहे. लाईव्ह जॅकेट घालून आपण आता सिंधुदुर्ग फोर्ट कुठे दिसतो आपल्याला तो बघा तिकडे जायचं आहे. तर डायरेक्ट आता जाऊया किल्ल्यावर आणि नंतर मग तिथे जाऊन महादरवाजातून एंट्री घेऊया. मोस्टली 15 मिनिटात आपण बंदरावरून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या या जेटीपर्यंत पोहोचलेला आहे आणि आपला समोर दिसतोय तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. ॲक्च्युली ही पहिलीच वेळ आहे माझी, दुसऱ्या वेळी आहे. तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवर आपण एक्सप्लोर करत असतो, मोस्टली गडकिल्ल्याचं एक्सप्लोर करतो. त्यामुळे गडकिल्ल्यावर आपण नेहमीच जात असतो, त्याच्याविषयी काही शंकाच नाही. तर पुढे आपण पूर्णपणे किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. तर चला जाऊया तर सरळ पहिला महादरवाजाची इथे. अरबी समुद्राच्या निळ्याशार पाण्यात सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सागरी वारशाचे भव्य प्रतीक म्हणून उभा आहे. मालवणच्या किनाऱ्याजवळ वसलेला हा ऐतिहासिक सागरी किल्ला मराठ्यांच्या सागरी सत्तेचे अद्भुत उदाहरण आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात बांधला. परकीय सागरी आक्रमणांपासून संरक्षण मिळावे म्हणून त्याचे बांधकाम कौशल्यपूर्ण तज्ज्ञाने केले आहे. आत्ता आपण पाहतोय तो गोमुखी महाद्वार आपल्याला इथे पाहायला भेटतो, जेणेकरून समोरून येणाऱ्या शत्रूला या किल्ल्याचे महाद्वार कुठे आहे हे समजत नसे. या किल्ल्याची मजबूत तटबंदी, प्रचंड बुरुज आणि निसर्गाची एकरूप झालेली रचना यामुळे हा किल्ला नेहमीच अभेद्य राहिला. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या भव्य किल्ल्यात पाऊल ठेवताच भूतकाळ जागा होतो. समुद्राच्या लाटांशी लढा देत आजही तो आपल्या वैभवशाली पराक्रमाची गाथा सांगत आजही उभा आहे. आता जर बघितलं आपण तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा सनसेट आपल्याला पाहायला भेटतोय. एकदम सुंदर असा सनसेट पाहायला भेटतोय. बाजूला पूर्ण किल्ला, समोर सनसेट पाहायला भेटतोय. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलात किंवा तुम्ही तारकर्ली बीचला तिथे गेलात तर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर हा एक वॉटर ॲक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जेणेकरून बहुतेक पर्यटक इथे येऊन स्कुबा डायव्हिंग करतात, जेणेकरून पाण्याखाली असलेले मासे आपल्याला पाहायला भेटतात. तर इथे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूलाच आपल्याला स्कुबा डायव्हिंग करताना पाहायला भेटते. तर इथे सुद्धा तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकता. सध्या तरी आम्ही नाही केलं, त्यामुळे ॲक्च्युली त्याची ॲव्हरेज रेंज काय आहे प्राईस ते आम्हाला समजली नाही, परंतु नक्कीच दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण ते सगळं कव्हर करणार आहोत. आत्ता सरळ आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याची ही जी भटकंती आहे ती कंप्लीट झालेली आहे, म्हणजे जेणेकरून आपला जी सैर आहे संपूर्ण सैर आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवली नाही, कारण सिंधुदुर्ग फोर्टचा संपूर्ण ब्लॉग आहे पूर्ण, तो आपण मागच्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे एक्सप्लोर केला आहे. तर आत्ता आपण सरळ जेवणासाठी आलो आहोत एक बेस्ट हॉटेलमध्ये, जेणेकरून तुम्हीसुद्धा हे एक सुंदर असं हॉटेल जेणेकरून जे बजेट फ्रेंडली असणार आहे ते तुम्ही प्रेफर करू शकता. आता समोर पाहताय तर इथे आपल्याला जेवणाचे रेट्स आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. मी आता पूर्णपणे एक एक सांगत नाही, परंतु तुम्ही इथे याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बघू शकता. याचे रेट्स एकदम रिझनेबल आहेत आणि इथे जर टेस्ट बघितला तर टेस्ट पण तितकीच क्वालिटीची टेस्ट पाहायला भेटली. आम्ही ज्यावेळी मालवण एक्सप्लोर करत होतो त्यावेळी आम्ही इथल्या
लोकल आहेत त्यांना विचारलं की इथे आम्हाला कोणकोणत्या प्रकारची बजेट फ्रेंडली हॉटेल्स पाहायला भेटतील जेणेकरून आम्हाला ते परवडेल. तर ॲक्च्युली आम्ही 2-3 नावं आम्हाला भेटली होती. त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे बांबो हॉटेल. तर इथे येऊन तुम्ही जेवण वगैरे करू शकता. ॲक्च्युली इथे तुम्हाला फक्त नॉनव्हेजच नाही तर शाकाहारी जेवणसुद्धा पाहायला भेटतं. तर तुम्ही शाकाहारी जेवण पाहिजे असेल तर इथेसुद्धा ते अवेलेबल आहे, तुम्ही इथे येऊ शकता. आम्ही फ्रॉन्स फ्राय करून मागवलेले होते जेणेकरून पॉपलेट फ्राय तर होतीच, त्याचबरोबर फ्रॉन्स पण जर मालवणला आलात तर नक्कीच पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, परत फ्रॉन्स फ्राय हे नक्कीच खावा. आता आपण जेवण करून निघालो, सरळ आता राजकोट फोर्टला जाणार आहोत. कारण आजच्या दिवसाचा प्लॅन असणार आहे सिंधुदुर्ग फर्स्ट हाफमध्ये होता, सेकंड हाफमध्ये आपण राजकोट फोर्ट एक्सप्लोर करणार आहोत. तर आता राजकोट फोर्टवर आपण पोचलोच आहे. मित्रांनो, आपल्याला इथे 2 व्हीलर ही तितकीच महत्त्वाची असणार आहे. कारण तुम्ही इथे बघितलात तर तुम्ही जर नॉर्मल पब्लिक ट्रान्सपोर्टर इथे तुम्हाला पाहायला भेटणार नाही. त्याचबरोबर इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर तुम्ही 4 व्हीलर घेतलात, माझं सजेशन असणार आहे की तुम्ही 4 व्हीलर घेऊच नका. कारण इथे तुम्हाला चौकात अक्षरशः ट्रॅफिक पाहायला भेटतं. त्यामुळे तर ते 4 व्हीलर प्रेफरच करू नका, तुम्ही 2 व्हीलर्स घ्या जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ठरवलेल्या डेस्टिनेशनवर तुम्ही पोहोचाल. आम्ही ऑलमोस्ट थोडा टाईम लागला कारण मध्ये इथे चौकात ट्रॅफिक भेटत होतं. तरीही 2 व्हीलर असल्यामुळे त्या कशाही आम्ही कवर करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर ठरलेल्या वेळेमध्ये, थोडा लेट होत होतं पण ठरलेल्या वेळेमध्ये पोहोचत होतो. तर आत्ता आपण आलो आहोत राजकोट फोर्टवर. आणि राजकोट फोर्टवर तुम्हाला माहीत असेल, राजकोट फोर्ट म्हटलं की आपल्या समोर येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि पुतळा तर आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा पाहायला भेटतो, पण जगातील सर्वात उंच पुतळा, उंच स्टॅच्यू आपल्याला जो पाहायला भेटतो तो आहे राजकोट फोर्टवर. आणि सुंदरसा पुतळा मित्रांनो इथे आपल्याला पाहायला भेटतोय. आता आपण जस्ट एंट्री गेटने जाऊया आणि सरळ एंट्री घेऊया राजकोट फोर्टमधून. आणि त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी जाऊन नतमस्तक होऊया. आणि त्याच्यानंतर पुढे मग जे हा सनसेट पॉईंट आहे, इथेसुद्धा आम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आता इथेच थांबणार आहोत. तर आजचा जो ब्लॉग आहे तर इथेच आपण राजकोट फोर्टवर पूर्णपणे एंड करणार आहोत. त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण पूर्णपणे निवती एक्सप्लोर करणार आहोत. तर नक्कीच जो सेकंड पार्ट आहे तो पाहायला विसरू नका, कारण त्याच्यामध्ये आपण आणखीन 2-3 हॉटेलचा रिव्ह्यू करणारच आहोत. त्याचबरोबर एक बेस्ट बजेट फ्रेंडली स्टेसुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर तो नक्की तुम्ही दुसरा पार्ट बघायला विसरू नका. आणि जस्ट आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी दुसरा ब्लॉग टाकेल त्यावेळी त्याची नोटिफिकेशन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्र हो, जर आता आपण बघितलात पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, हातामध्ये तलवार आहे, त्याचबरोबर अतिशय सुंदर असा पुतळा आपल्या इथे स्टॅच्यू आहे तो पूर्णपणे पाहायला भेटतो. आणि मित्रांनो, इथे यायचं मालवणला आलात आणि इथे जर तुम्ही नाही आलात तर तुमचं मालवण फिरण्यासुद्धा एक वर्थच आहे. कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा आपल्याला पाहायला भेटतोय. कारण इतर तुम्ही कुठेही गेला तर एवढा उंच पुतळा आपल्याला पाहायला भेटणार नाही. आपल्याकडे सध्या तरी ड्रोन नाही, त्यामुळे ड्रोन शॉट अतिशय सुंदर आले असते, परंतु आपण आता सध्या आपल्या मोबाईलनेच कॅप्चर करतो. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला हा परकीय आक्रमणांपासून रोखण्यासाठी, म्हणजे जे सागरी मार्गावर जे परकीय शत्रू होते, म्हणजेच जंजिऱ्याचा सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज असे हे शत्रू होते. तर या शत्रूंच्या आक्रमणांपासून आळा घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता. त्याचबरोबर महाराजांना माहिती होतं की ज्याचं आरमार त्यांचा समुद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे त्यांनी एक गडकिल्ले आपल्या समुद्रामध्ये तयार करण्याचं काम केलं होतं. कारण तुम्हाला माहीत असेल, किल्ले सिंधुदुर्गपासून मग पुढे किल्ले कुलाबापर्यंत, मग त्याच्यामध्ये विजयदुर्ग असो, सुवर्णदुर्ग असे अनेक गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधले होते. आणि या गडकिल्ल्यांवर नेहमीच कायम स्वराज्य टिकून ठेवण्याचं काम हे नेहमीच मित्रांनो कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं होतं. मित्र हो, आजसाठी आपण इथेच थांबतो. नक्कीच आपण पुढचा ब्लॉग आहे मालवण डे 2
तो पाहायला विसरू नका. लवकरात लवकर मी अपलोड करेनच. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि नक्कीच तुम्ही ही मालवणची पूर्ण सिरीज कंप्लीट तुमच्यासाठी नक्कीच जेवढी हेल्पफुल बनवता येईल तेवढी नक्कीच मी बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि जेणेकरून तुम्हाला जेवढी माहिती देता येईल, जेवढी इन्फॉर्मेटिव्ह बनवता येईल व्हिडिओ, तेवढी नक्कीच मित्रांनो बनवणार आहे. तर नक्कीच ही जी मालवण सिरीज आहे तुम्ही बघायला विसरू नका. कंप्लीट जे ब्लॉग आहेत मालवणचे ते पूर्णपणे मालवण सिरीजमध्ये मी अपलोड करणार आहे. तर चला, आजसाठी आपण इथेच थांबूया. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.